नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत आपल्याला कळालेलं आहे की त्या बाईने जे आहे ते मंजूला सगळं काही सांगितलं आहे की सत्यातील त्याच्या बायकोला प्रपोज करायची प्रॅक्टिस करतोय आणि हे ऐकून मंजूला खूप आनंद झालेला आपल्याला दिसून येतोय. परंतु आता या दोघांचंही सगळं काही जुळलेलं असतं, सगळं काही नीट झालेलं असतं, कारण की मंजू देखील हे ऐकून आनंदी झालेले असते की सत्य तिला प्रपोज करण्यासाठी प्रॅक्टिस करतोय. आता दोघी एकमेकांच्या प्रेमात आहे, कारण की सत्य तर तिच्या प्रेमात आहे आपल्याला माहीत आहे. परंतु जेव्हा मंजूला कळतं की त्याचं तिच्यावर प्रेम आहे तेव्हा मंजू देखील खूप खुश झालेली आपल्याला दिसून येते. परंतु आता जे आहे ते खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. तो ट्विस्ट म्हणजे प्रिया आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की आता सत्या जो आहे तो प्रॅक्टिस करून आता पोलीस स्टेशनमध्ये चाललेला आहे मंजूला प्रपोज करण्यासाठी. आता सत्या निघलेला आहे बलमासोबत. आता दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचतात तर तिथे सत्याला मंजू कुठेच दिसत नाही. सत्या त्या प्रियाला विचारतो की मंजू कुठे आहे, वाघमारे कुठे आहे. तर प्रिया सांगते की ती तर सकाळीच गेलेली आहे आणि तिच्या पाठोपाठ लगेच मौर्य सर देखील सुट्टी घेऊन गेलेले आहेत. आता हे ऐकून सत्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याला असं वाटतं की पुन्हा एकदा आता हे दोघं सोबत फिरायला गेलेले आहे. म्हणून सत्या जो आहे तो त्याला माहीत असतं की मंजू मौर्य साहेबांसोबत गेली, कारण की प्रियाने त्याला सांगितलेलं असतं. परंतु हे सगळं खोटं असतं. परंतु आता सत्या जो आहे तो मंजूला फक्त विचारण्यासाठी फोन करतो की मंजू खरं सांगते की नाही बघायला. तर मंजू खरोखर तिच्या आईकडे गेलेली असते. मंजू म्हणते की सत्या मी माझ्या आईकडे आलेले आहे इकडे. तर सत्या म्हणतो हो का, आणि सत्या लगेच फोन कट करतो. परंतु खरंच मंजू तिच्या आईकडे गेलेली असते. परंतु सत्याला असं वाटतं की ती मौर्य साहेबांसोबत आहे आणि माझ्यासोबत खोटं बोलते. त्यामुळे सत्याला प्रचंड राग आलेला आहे मंजूचा आणि ह्या दोघांमध्ये पुन्हा एकदा गैरसमज वाढलेले आहेत. तर तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.